पुण्यामुळे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालंय। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। तर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालेलं आहे। त्यांचं वय 74 वर्ष होतं आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर येतेय। शिवसेनेतील एक महत्त्वाचे नेते आणि आमदार अनिल बाबर हे या जगात नाहीयेत। त्यांचं निधन झाल्याची दुःखद बातमी आज सकाळीच समोर आलेली आहे। त्यामुळे शिवसैनिकांवर मात्र शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे या जगात नाहीयेत। त्यांचं निधन झाल्याची एक दुःखद बातमी आज समोर आलेली आहे। आमदार अनिल बाबर हे या जगात नाहीयेत। वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मात्र शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय। एक शिवसेनेचा एक मोठा नेता आज या जगात नाहीये। त्यामुळे शिवसैनिक हे शोकाकुल असल्याची माहिती समोर येते। दरम्यान शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालेलं आहे आणि सकाळीच ही बातमी दुःखद अशी ही बातमी समोर आलेली आहे। त्यांचं वय हे 74 वर्ष होतं आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर येते। तर 7 जानेवारी 1950ला त्यांचा जन्म झाला होता आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर येते। सांगली जिल्ह्यातून ते निवडून आलेले होते आणि आज ते या जगात नाहीये। त्यामुळे शिवसैनिक हे शोकाकुल झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। शिवसेनेचे एक महत्त्वाचे नेते अनिल बाबर हे या जगामध्ये नाहीयेत। 7 जानेवारी 1950ला त्यांचा जन्म झाला होता कराडमध्ये आणि शिवसेना या पक्षातून ते नेहमी सक्रिय राहिलेले होते, पण आज ते या जगात नाहीयेत। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संजय देसाई हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। संजय, काय सांगाल? आमदार अनिल बाबर हे या जगात नाहीयेत, काय अधिक माहिती आहे याविषयीची? शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे। वयाच्या 74व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे। शिवसेना शिंदे गटाचे खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर होते। निमोनिया झाल्याने काल दुपारी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलेलं होतं आणि त्यांचं आकस्मिक निधन झालेलं आहे। त्यामुळे आता सांगली जिल्ह्यासह आजूबाजूच्या परिसरात संजय मी तुम्हाला थोडंसं थांबवते। शिवसेनेचे भरत गोगावले हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। गोगावलेजी, एक मोठे नेते शिवसेनेतले आज या जगात नाहीयेत। मला आत्ताच कळलं आणि ते आपल्याकडनंच कळलंय की आमचे आदरणीय बाबर साहेब यांचं निधन झालं म्हणून। मला अजून काय पूर्ण कल्पना नाही, परंतु फार मोठं दुःख आम्हाला संघटनेला होतंय। एक ज्येष्ठ आमदार आमचे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे मितभाषी साधा सरळ माणूस, कुठं मोठेपणा नाही, आवाजावणं काय नाही, आणि असं व्यक्तिमत्व आमच्यातून जर निघून गेलं असेल तर फार दुःख आहे मनाला। कारण कधीच कोणाशी वाद नाही, भानगडी नाही, काय नाही, त्यांचं काम बरं आणि ते बरे। तर अशा प्रकारे झालं तर आमची मोठी नुकसान त्या भागात होईल, कारण सांगली जिल्ह्यामध्ये एकमेव आमदार आमचे बाबर साहेब, आणि त्याच्यामुळे आम्हाला फार दुःख होत आहे। निश्चितच गोगावलेजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर शिवसेनेवर शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय, कारण शिंदे गटाचे एकमेव नेते सांगली जिल्ह्यातील या जगात नाहीयेत। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी संजय देसाई यांच्याकडे। संजय, अनिल बाबर यांनी 74व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलेला आहे, त्यावेळची परिस्थिती तुम्ही सांगत होतात। संजय, गेल्या अनेक वर्षापासून ते खानापूर आटपाडी या मतदारसंघामध्ये
काम करत होते. ग्रामीण भागातून ज्यावेळी सरपंच होते, सरपंच असल्यापासून ते आता आमदारकीपर्यंत हा त्यांचा प्रवास होता. आणि त्यांची सगळ्यात महत्वाची नाळ म्हणजे जे काय ग्राउंड लेवलला जे काय लोक असतील त्या लोकांच्याकडे जायचं, त्यांना घरी जायचं, त्यांना भेटणं, त्यांच्या काय समस्या असणं, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांना टेंबू योजनेचे जनक असं म्हटलं जायचं. कारण टेंबू योजनेला जी काय पाण्याची योजना होती ती पाण्याची योजना आणण्यासाठी त्यांनी खूप परिश्रम केलेले होते. निश्चितच लोकांची कामं करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. संजय, थोडंसं थांबवते मी. संजय शिरसाट शिवसेनेचे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. शिरसाट सर, एक लोकनेता अशी ज्यांची ओळख होती ते अनिल बाबर या जगात नाहीये, तुमची पहिली प्रतिक्रिया? अनिल बाबर या जगात नाही यावर माझा विश्वास आताही बसायला तयार नाही. अत्यंत जवळून पाहिलेला हा नेता, अनेक दिवस आम्ही बरोबर काम केले, अनेक अधिवेशनामध्ये किंवा अनेक आता झालेल्या आमच्या ह्या उठावामध्ये बाबरांचा एक ठोस भूमिका असायची. बाबर जास्त बोलत नव्हते, परंतु आपल्या मतदारसंघाचं काम आणि मी इथपर्यंत स्वतःला सीमित ठेवायचे. मित्र त्यांनी त्यामुळे अनेक जोडले होते. सर्वच पक्षातले लोक हे अनिल बाबरांचे अत्यंत मित्र होते. मृदू स्वभाव असलेला हा माणूस काही न बोलता माझ्या मतदारसंघाचं काय, त्या लोकांचं काय, हाच एक ध्यास त्याच्या मनामध्ये होता. अनेक वेळेला असं व्हायचं की एखादी गोष्ट अशी घटना घडायची की त्याच्यावर चर्चा घडायच्या, भले एक्सपान्शनचा असेल, भले त्या राजकारणाच्या असेल, पण बाबरांनी त्याच्यामध्ये सहभाग घेताना कधीही आपल्या मर्यादा ओलांडल्या नाही. जेवढं नेमकं बोलता येईल तेवढं बोलायचं आणि सगळ्यांच्या बरोबर राहायचं, हाच त्यांचा गुणधर्म सर्वात मोठा होता. बाबर आज गेले, मनाला पटत नाही. एक सहकारी जो एक आम्ही बेंचवर बसणारे आम्ही लोक, अनेक वेळेला बाबरांबरोबर बसण्याचा सुद्धा मला योग आला आणि त्याचा स्वभाव पाहिल्यानंतर असं वाटायचं की खराच ज्येष्ठत्वाचा आमदार कसा असावा, आणि तर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर वाटायचं की यांच्यापासून आपण काही शिकलं पाहिजे, ह्या माणसापासून आपण शिकलं पाहिजे. इतका चांगला साथीदार आज आमच्यातून गेलाय, त्याचं आतोनात दुःख आम्हा सर्वांनाच, सर्वच आमदारांना आणि सर्व पक्षाच्या आमदारांना आहे. त्यांनी कधीही कुणाबरोबर वैर नव्हतं, सगळ्यांशी मित्रत्वाचं नातं ठेवणारा माणूस आज आपल्यात नाही, याचं आम्हा सर्वांना दुःख होतंय. शिरसाटजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर अतीव दुःख असल्याची प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिलेली आहे. दरम्यान शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत फोन लाईनवरून. नीलमताई, एक मोठा नेता, ज्यांना लोकनेता अशी ओळख ज्यांची होती, ते अनिल बाबर हे या जगात नाही आहेत. अत्यंत धक्कादायक आणि ही घटना आहे, अत्यंत अनपेक्षित आहे. कारण अगदी काही महिन्यांपूर्वीच सन्माननीय दिवंगत आमदार अनिल बाबर इथल्या त्यांच्या मतदारसंघातल्या पाण्याच्या प्रश्नावरती सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बैठका घेतल्या होत्या आणि त्या सगळ्या प्रश्नांना चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सरकारचे चालू होते. विशेष म्हणजे 15 ते 20 वर्षापासून माझा आणि अनिल बाबर यांचा चांगला परिचय होता. किंबहुना शिवसेनेत प्रवेश करायचा निर्णयच त्यांनी माझ्याशी बोलून पहिल्यांदा घेतला होता आणि मग पक्षामध्ये त्यांचं प्रक्रिया सगळी होऊन प्रचंड मोठी सभा बेट्यामध्ये लक्षावधी लोकांची त्यांनी घेतली होती. ज्या ज्या वेळेला सांगलीला आम्ही जायचो त्यावेळेला त्यांच्या घरी आलंच पाहिजे हा त्यांचा आग्रह असायचाच. आणि त्यांच्या कुटुंबीय, त्यांच्या बाकीचे सगळे लोक, यांच्याशी नातेवाईक यांचे आणि अतिशय माझे हृदय संबंध होते. त्यांचं कामाला पूर्णपणे त्यांनी वाहून जसं घेतलं होतं तसं मतदारसंघ ही त्यांची पूर्णतः त्यांनी स्वतःला समर्पण केलेलं होतं. अत्यंत कठीण परिस्थितीत ते निवडून आले होते, परंतु त्यांना सातत्याने गावोगावी त्यांना मानणारे लोक होते आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना चांगल्या प्रकारचं जनाधार सापडलेला होता. सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या महत्वाच्या बैठकांना ते उपस्थित तर असायचेच, पण मुंबईमध्ये सुद्धा किंवा इतरत्र सुद्धा त्यांचं बारीक लक्ष होतं. एक छोटं उदाहरण सांगते की त्यांच्या भागातले काही कारागीर कोरोना काळामध्ये कलकत्त्यात अडकलेले होते. बरेचसे तिथे कोल्हापूर सांगली भागातले जे सोन्याचं काम करणारे कारागीर असतात ते देशोदेशी फिरतात, तर त्या अडकलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी त्यांनी खूप भगीरथ प्रयत्न केले होते. त्यांचे जे रुग्ण असायचे पुण्यामध्ये तेही तिथे हॉस्पिटलला ठेवणं, त्यांना
परत मदत करणं, त्याच्यात काही अडचण आली तर मला फोन करणं. ते जरी दुसऱ्या सभागृहात होते विधानसभेमध्ये आणि मी विधान परिषदेत आहे, तरी सुद्धा संपूर्ण सांगली मतदारसंघ आणि कोल्हापूरमध्ये तशी शिवसेनेला त्या काळात अनुकूल तेवढी परिस्थिती नव्हती. पण अशा वेळेला त्यांनी विश्वास ठेवून त्यांनी शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले, दुसऱ्यांदा निवडून आले. सातत्याने पूर्वीही त्यांचं कार्य होतंच आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तम जाण असलेला आणि पाण्याच्या प्रश्नावरती ग्रामीण जनतेच्या व्यथा जाणणारे एक नेतृत्व आपण गमावलेलं आहे. कुठल्याही प्रकारच्या कॉन्ट्रोवर्सी किंवा वादाचा कलंक कधीच त्यांच्या राजकीय आयुष्यात पडला नाही. सन्माननीय शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे त्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला होता. पण त्याच्याही पूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री R.R. पाटील त्यांचे आणि आमदार अनिल बाबर यांचेही अतिशय चांगले संबंध होते आणि एकनाथजी शिंदे यांना साथ देत असताना कधी ते डळमळले किंवा कधी काही द्विधा मनोवस्था झाली असं दिसलं नाही. अत्यंत ठामपणाने त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं पुढच्या काळामध्ये सातत्याने पालन केलेलं आपल्याला दिसून येतं. खरं तर पुढच्या वेळेला निवडणुकीत तेच असणार याची खात्रीच होती. प्रकारे त्यांच्यावरती काळाने घाला घातलेला आहे. तर संपूर्ण सांगली विटा परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये आमदार अनिल बाबर यांचं कार्य जे आहे ते अविस्मरणीय आहे असं मला वाटतं. मी विधान परिषदेची उपसभापती आणि शिवसेनेची नेता म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करते. निश्चितच नीलमताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर एक लोकनेता, लोकांसाठी काम करणारा नेता आणि मर्यादेत राहून राजकारण करणारा नेता अशी त्यांची ओळख होती आणि आज त्यांची ही जी कामं आहेत ते नेहमीच लोकांच्या स्मरणात राहतील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.